प्रश्न पहिला, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए चौरसाकृती, बी त्रिकोणाकृती, सी आयताकृती, डी वर्तुळाकार. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे. प्रश्न दुसरा, गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑप्शन आहेत ए कॅनडा, बी कैटालोनिया, सी व्हिएतनाम, डी सौदी अरेबिया. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कैटालोनिया. प्रश्न तिसरा, घरटी न बांधणाऱ्या पक्ष्याचे नाव सांगा. तुमचे ऑप्शन आहेत ए चिमणी, बी कोंबडी, सी कावडा, डी पोपट. उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कोंबडी हा पक्षी कधीही स्वतःचे घरटी बांधत नाही. प्रश्न चौथा, कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी केरळ, डी उत्तराखंड. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाचवा प्रश्न, कोणत्या जीवामध्ये रक्त नसते? ऑप्शन आहेत ए साप, बी हायड्रा, सी झुरळ, डी खेकडा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हायड्रा. प्रश्न सहावा, जगातील सर्वात महाग किडा कोणता आहे? ऑप्शन आहेत ए कोळी किडा, बी गोम, सी स्टॅग बीटल, डी सोनकिडा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्टॅग बीटल. प्रश्न सातवा, चंद्रयान हा प्रकल्प कोणत्या संस्थेने चालवला आहे? उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगाल. तुमचे ऑप्शन्स आहेत ए इस्रो, बी DRDO, सी नासा, डी जॅक्सा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चंद्रयान हा प्रकल्प इस्रो या संस्थेने चालवला आहे. प्रश्न आठवा, पृथ्वीचे हिरवळ म्हणून कोणत्या प्रदेशाला ओळखले जाते? ऑप्शन आहेत ए गंगा खोरे, बी कॅनडा, सी ॲमेझॉन जंगल, डी नायजेरिया. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ॲमेझॉन जंगल. प्रश्न नववा, कोणता मासा खाल्ल्याने मधुमेह आजार पूर्णपणे बरा होतो? ऑप्शन आहेत ए ढोमा, बी रावस, सी बोंबील, डी मुशी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रावस. शेवटचा प्रश्न, मूल निवासी म्हणजे काय? ऑप्शन आहेत ए एकेकाळी वसलेले, बी भूस्थलाचा स्वामित्व, सी काही लोकांचा विचार, डी प्राचीन गोष्टी. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मूल निवासी म्हणजे एकेकाळी वसलेले होय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.